गणेशोत्सव. श्रावण सुरू असतानाच नकळत मनात चाहूल लागते ती लवकरच होणाऱ्या बाप्पांच्या आगमनाची. मग तुम्ही आम्ही आपल्या रोजच्याच कामात कितीही व्यस्त असलो तरी प्रत्येक जण त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतोच. जो तो आपापल्या परीने तयारीला लागतो. कोणी नैवेद्यासाठीच्या साहित्याची जमवाजमव करतं, कोणी साफसफाईची जबाबदारी घेतं. लहान मुलं बाप्पांच्या मखरासाठी सजावटीसाठी खास उत्सुक असतात. वर्षभराचा थकवा पळवून लावणारी अशी ही दमछाक असते. श्री गणेशाच्या त्या मंगलमयी रूपाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं होऊन जातं. विद्या आणि कलेचं दैवत असणारा हा श्री गणेश, त्यामुळे आपल्यातील कलागुणांनीच त्याची आराधना करावी असं मला वाटतं. ज्यांना पाककलेत रुची आहे अशी मंडळी स्वादिष्ट नैवेद्य बाप्पांना तयार करून देतात. कोणी नयनरम्य देखावे तयार करायला घेतात. मी मात्र गेल्या 10 वर्षांपासून मातीची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करते. अगदी लहानपणापासून लालबागला जाता येता मूर्तिकारांना सुंदर सुंदर मूर्ती घडवताना बघितलंय. बाप्पांचे भावपूर्ण डोळे रंगवताना पाहिलंय. तेव्हा असं वाटायचं की आपल्याला पण असं जमलं तर काय भारी. मग असंच बघत बघत तोडकं मोडकं का होईना पण गणपती बनवायला सुरुवात केली. वैद्यकीय व्यवसाय, घर, मुलं सगळं सांभाळत थोडा थोडा वेळ काढत जमेल तशी मूर्ती बनवायला सुरुवात केली. चुका खूप होत होत्या, त्या सुधारत नेल्या आणि मनाला समजावलं की आपण काही प्रशिक्षित व्यावसायिक कलाकार नाही. अगदी परफेक्ट असं काही आपल्याला जमणार नाही, पण म्हणून आपण प्रयत्नच करायचा नाही असं नाही. आपल्या मनातली देवाची कल्पना आपण प्रत्यक्षात आणू शकलो की झालं. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येते. आधी भरपूर पाऊस झाल्यामुळे रानं वनं अगदी हिरवीगार झालेली असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती ह्या काळात उगवलेल्या असतात. कोकणात तर गणपतीला अशा अनेक उपयुक्त वनस्पतींनी मंडपी बांधली जाते आणि त्याचंच छत उभारलं जातं. त्यात ओल्या हळदीची पानं, आघाडा, कर्दळी अशी अनेक झाडं येतात. थर्माकोल, प्लास्टिकचा वापर न करता निसर्गातल्याच घटकांना सामावून घेऊन सजावट केली जाते. त्या निमित्ताने ती झाडं वर्षभर रुजवली जातात आणि वापरात आणली जातात. तसं बघायला गेलं तर गणपती आपल्या सर्व इंद्रियांची तृप्तीच घेऊन येतात. आपली 5 ज्ञानेंद्रिये म्हणजेच डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. गणपतीला नैवेद्यासाठी केले जाणारे पदार्थ आपल्या जिभेला खरी तृप्ती देतात. मोदक, दुधी हलवा, नारळाची कापं हे सर्व आपल्याला चवीसोबतच ताकद देतात. गणपतीला केलं जाणारं पंचखाद्य हे खरं तर आपल्या बुद्धीसाठीच खाद्य आहे. पंचखाद्यातील खोबरं, खारीक, खडीसाखर, खवा आणि खसखस हे मिश्रण बुद्धिवर्धक आहे. सकाळ संध्याकाळ नित्यनियमाने घरातील सर्वजण एकत्र येऊन घरात आरती करतात. आरतीला पेटवल्या जाणाऱ्या कापूर, धूप, गुग्गुळ यांचा मंद सुगंध संपूर्ण घरात दरवळत राहतो आणि आपल्या घ्राणेंद्रियांची तृप्ती करत असतो. टाळ, घंटा अशी वाद्यांची जमवाजमव करत तालासुरात सर्वजण आरती म्हणतात. 10 दिवस ह्या वातावरणात कानही अगदी तृप्त होतात. गणपतीची आरास करताना सुंदर देखावे रचले जातात. रंगीबेरंगी वस्त्रांनी सजावट केली जाते. ती दृश्य खरोखर डोळ्यांना सुखावणारी असतात. आणि अशा सर्व इंद्रियांना सुखावताना सगळ्यात महत्वाचं असतं ते समाधान, मनाला मिळणारी शांतता. मन चांगल्या आणि सृजनशील म्हणजेच क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये रमू लागलं की आपोआपच त्याची सकारात्मकता वाढायला लागते. असा आपला गणेशोत्सव इतका सुंदर सोहळाच आहे नाही. श्री गणेशाचं आध्यात्मिक महत्वही तितकंच आहे. आपल्या शरीरात जे 7 चक्र आहेत त्यातील सगळ्यात पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, ज्याच्यात कुंडलिनी शक्ती निवास करते. हे चक्र सॅक्रल रिजन म्हणजेच आपल्या कटी भागात खाली असतं आणि ह्याची देवता आहे श्री गणेश. गणपती अथर्वशीर्षातही म्हटलं आहे, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्. मग अशा ह्या श्री गणेशाची आराधना करण्याची संधी आपल्याला वर्षातून एकदा मिळते आणि हे करतानाच आपणच आपल्यातल्या गुणांना जास्त चांगल्या प्रकारे विकसित करत असतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर स्वतःचा विकास करत असतो. मग ज्याने त्याने विचार करावा की आपण किती कल्पकतेने, किती क्रिएटिव्ह पद्धतीने ह्या संधीचं सोनं करू शकतो.
फक्त डीजेच्या कर्कश आवाजात आणि गर्दीत नाचण्यापुरता आपला हा उत्सव मर्यादित करून ठेवायचा का? गणपती हा उत्सवच मुळात सर्जन आणि विसर्जनाचा आहे. विविध कलागुणांनी आपल्याला सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी, नवनिर्मिती विकसित करता येते आणि सृजनशीलतेची वाटचाल करत योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने त्याच्या विसर्जनाचीही शिकवण आपल्याला हा गणेशोत्सवच देऊन जातो.